का मागे मागे बघ ते हे आहे ब्लू ब्लू बरोबर पोलीस ठाणे मुंबई बोरिवली येथे दिनांक 19/4/2025 रोजी 220/2025 कलम 306 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की अदानी इलेक्ट्रिसिटी देविदास लेन बोरिवली वेस्ट मुंबई येथून त्यांच्या ऑफिस मधून 7 लॅपटॉप डेल कंपनी तसेच HP कंपनीचे एकूण 4,40,000 रुपयाचे लॅपटॉप चोरीला गेले होते. सदर चोरी गेलेली याचा दाखल होता डिटेक्शन अधिकारी निलेश पाटील व त्यातील पोलीस हवालदार साळुंके, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई मस्के यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यातील जो टेक्निशियन होता IT डिपार्टमेंट मधला तो टेक्निशियन लॅपटॉप घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसल्याने सखोल सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तांत्रिक तपास करून सदर आरोपी याचा पत्ता शोधला असता तो नाला सोपारा शंकेश्वर नगर येथे राहणार असल्याने त्यांच्याकडे जाऊन त्याला अटक करून त्याच्याकडून एकूण 7 लॅपटॉप जे FIR मध्ये दाखल झाले होते ते जप्त केले. प्लस त्याने अजून 3 लॅपटॉप त्याच कंपनीमधून चोरले होते दुसऱ्या इतर दिवशी. तर असे एकूण 10 लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहे आणि आरोपीला रिमांड घेऊन त्याची आता ज्युडिशियल कस्टडी घेण्यात आली. दरम्यान खूप कॉम्प्लिकेशन होते की लॅपटॉप चोरीचा पत्ता लागत नव्हता. मग एकंदरीत त्याची बॅग जेव्हा बघितली सीसीटीव्ही मध्ये तर ती फुटलेली दिसली माहिती समोर येते. त्या संदर्भात काही सांगाल का? साधारणतः तो पहाटेच्या वेळेस चोरी करून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याने आणि त्याच्या लॅपटॉप बॅग मध्ये लॅपटॉप टाकत असताना दिसल्यामुळे तो आरोपी होता. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे का? पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. IT डिपार्टमेंट मध्ये तो काम करतो. तो इथं काम करत होता आणि एक 15-20 दिवसापूर्वी तिथून याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं. तो आउटसोर्सिंगचं काम करत होता. त्याच्या इथलं आउटसोर्सिंग संपल्यामुळे तो आता सध्या इथं अदानीमध्ये काम करत होता. परंतु तो जो आय कार्ड होता अदानी इलेक्ट्रिसिटी जो एम्प्लॉय असलेला आय कार्ड होता त्याचा वापर करून ते 10 लॅपटॉप चोरले होते. अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये जो काम करत होता त्यांचा जो व्यवस्थापक आहे व्यवस्थापनासाठी आंदोलन होते का काही पूर्वी झालेला का? नाही, अगोदर मोठी का होतं मोठी उद्देश काय होता? उद्देश याचा लॅपटॉप चोरी करून दुसरीकडे विकणे